मित्रांनो नमस्कार. सध्या विवाहबाह्य संबंधांमुळे गुन्ह्यांच्या घटना प्रचंड वाढत आहेत आणि त्यातून जीव घेण्या प्रसंगांची मालिका सुरू आहे. आज मी तुम्हाला एक अतिशय धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी अशी घटना सांगणार आहे, जी बिहारच्या राजधानी पटण्यात घडली. एका विवाहित महिलेने आपल्या प्रियकराच्या ड्रायव्हरशी प्रेम केलं, शरीर संबंध ठेवले, पण जेव्हा तो ब्लॅकमेल करू लागला तेव्हा तिने त्याची क्रूर हत्या घडवली. ही हत्येची पद्धत आणि संपूर्ण कट इतका भयानक आहे की ऐकून थरकाप उडेल. चला, या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर कहाणी जाणून घेऊया. विवाहबाह्य संबंधांमुळे उद्भवलेल्या राग, मत्सर, ब्लॅकमेलिंग आणि विश्वासघातातून एक अत्यंत धक्कादायक आणि भयावह हत्याकांड समोर आले आहे. एका विवाहित महिलेने आपल्या प्रियकराच्या ड्रायव्हरला संपवण्यासाठी कट रचला आणि तो यशस्वीही झाला. या घटनेने केवळ एका कुटुंबाला उद्ध्वस्त केले नाही, तर समाजातील नातेसंबंधांच्या नाजूक धाग्यांना आणि अनैतिकतेच्या परिणामांना पुन्हा एकदा उघडे पाडले आहे. बिहार पोलिसांनी मुख्य आरोपी महिला आणि तिच्या साथीदारांना अटक केली असून चौकशी सुरू आहे. चला, या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेची संपूर्ण कहाणी सविस्तर जाणून घेऊया. बिहारची राजधानी पटना, परसा बाजार परिसर. इथे राहणारी गुडिया ही एक विवाहित महिला होती. तिचं लग्न लहान वयातच झालं होतं. लग्नानंतर तिला 3 मुलं झाली, 2 मुलगे आणि 1 मुलगी. पण संसारात काही समस्या आल्या, वैफल्य वाढलं आणि अखेर ती नवऱ्यापासून वेगळी राहू लागली. घटस्फोट घेतला नाही, पण गेल्या 12 वर्षांपासून ती स्वतंत्रपणे राहत होती. 3 मुलांची जबाबदारी तिच्यावरच होती. रोजची धावपळ, घर सांभाळणं, मुलांना वाढवणं. बाहेरून पाहता गुडियाचं आयुष्य संघर्षपूर्ण आणि सामान्य वाटत होतं. पण खरे तर तिच्या आयुष्यात एक गुप्त प्रकरण सुरू होतं, जे अनेक वर्ष चाललं होतं आणि ज्याने शेवटी एका जीवाची आहुती घेतली. गुडियाचे पटना परिसरात राहणाऱ्या विजय नावाच्या युवकासोबत खोलवर अनैतिक संबंध होते. विजय हा व्यवसाय करणारा श्रीमंत माणूस होता. त्याची स्वतःची लक्झरी कार होती आणि त्याचा नियमित ड्रायव्हर होता, नाव सूरज. गुडिया आणि विजय यांची भेट कशी झाली हे नेमकं माहीत नाही, पण प्रेम फुललं की ते थांबलं नाही. जवळपास 8 वर्ष हे दोघे एकमेकांसोबत प्रेमात आणि शरीर संबंधात गुंतले होते. विजयची कार, लांबचे प्रवास, रात्रीच्या भेटी. गुडिया विजयच्या प्रेमात पूर्णपणे बुडाली होती. दोघे गुपचूप भेटत राहिले, फोनवर तासनतास बोलत राहिले आणि एकमेकांबद्दलची तीव्र ओढ कायम होती. विजयला गुडियासोबत आयुष्य जगायचं वाटत होतं, पण परिस्थितीने त्यांना लपून छपून भेटण्याशिवाय पर्याय नव्हता. आता इथेच कहाणीला पहिला मोठा ट्विस्ट येतो. विजयची कार रोज गुडिया आणि विजयच्या भेटींसाठी वापरली जायची. सूरज ड्रायव्हर म्हणून पुढे बसायचा, विजय आणि गुडिया मागे. कारमधील ते लांब रस्ते, रात्रीचे अंधार, संगीत. हळूहळू गुडियाची नजर सूरजवर पडू लागली. सूरज हा तरुण होता, देखणा, बोलण्यात गोड आणि नेहमी गुडियाशी आदराने बोलायचा. कारच्या आरशातून नजर मिळायची, छोट्या छोट्या गप्पा मारायचा. सुरुवातीला हे सामान्य वाटत होतं, पण हळूहळू ते बोलणं जवळीकीत बदललं. एकदा विजय व्यस्त असताना सूरजने गुडियाला एकट्यानेच घरी सोडायला गाडी घेतली. रस्त्यात कार थांबवली, मागे बसला आणि त्या कारमध्येच त्यांचं नवं प्रेम सुरू झालं. गुडिया आता सूरजच्या प्रेमात पडली. हे तिच्या आयुष्यातील 3रं प्रेम होतं. पहिलं पती, दुसरं विजय आणि आता सूरज. विजयसोबतचे संबंध चालू असतानाच सूरजसोबत अफेअर फुललं. गुडिया आणि सूरज यांचं प्रेम प्रकरण जवळपास 5 वर्ष चाललं. ते गुपचूप भेटत, विजयच्या कारमधील निर्जन जागी, रात्रीच्या रस्त्यांवर वेळ घालवत आणि शरीर संबंधही ठेवत होते. कारच्या मागच्या सीटवर ते अंतरंग क्षण, सूरजच्या हातात गुडियाचा हात. गुडियाला वाटत होतं हे प्रेम खरं आणि शुद्ध आहे, पण सूरजच्या मनात काहीतरी वेगळं चाललं होतं. या 5 वर्षांमध्ये सूरजने ते क्षण, कारमधील अश्लील व्हिडिओ आणि फोटो गुपचूप रेकॉर्ड केले. गुडियाला याची अजिबात कल्पना नव्हती. तिला वाटलं होतं सूरज तिच्यावर जीवापाड प्रेम करतो. पण 5 वर्षानंतर गुडिया थोडी जागी झाली. मुलं मोठी होत होती, समाजाची नजर, स्वतःची जबाबदारी. तिने ठरवलं हे अफेअर संपवायचं. तिने सूरजपासून अंतर ठेवायला सुरुवात केली. फोन उचलायची नाही, भेटायला जायची नाही, दुर्लक्ष करायची. आता सूरजला प्रचंड राग आला. ज्याच्यासाठी इतकं काही केलं त्यानेच दूर जायचं. सूरजने गुडियाला धमक्या द्यायला सुरुवात केली. तू माझ्यापासून दूर राहशील तर मी हे अश्लील व्हिडिओ व्हायरल करेन, सोशल मीडियावर टाकेन, तुझ्या मुलांना दाखवेन, तुझ्या कुटुंबाला कळेल. ब्लॅकमेलिंग सुरू झालं. रोज फोन, धमक्या, मानसिक छळ. गुडिया घाबरली, रडली, रात्री झोप येण्याशी झाली. तिला कळलं नाही काय करावं. अखेर गुडियाने हे सगळं आपल्या पहिल्या प्रियकराला विजयला रडत रडत सांगितलं. विजय हा सूरजचा मालकच होता. विजयला प्रचंड धक्का बसला. आपला ड्रायव्हर आपल्या प्रियकरा ब्लॅकमेल करतोय
आणि त्यातच गुडियाचं सूरजसोबत अफेअर होतं हेही कळलं. पण विजयने गुडियाला दोष दिला नाही. उलट त्याला सूरजवर प्रचंड राग आला. दोघांनी मिळून एक भयानक निर्णय घेतला. सूरजला कायमचा संपवायचा. विजयने आपला जवळचा मित्र अश्विनी कुमारला बोलावलं. अश्विनी हा विजयचा विश्वासू मित्र आणि कधीकधी दुसरा ड्रायव्हरही होता. तिघांनी, गुडिया, विजय आणि अश्विनी, मिळून कट रचला. गुडियाने सूरजला फोन करून भेटायला बोलावलं. ये ना, थोडी गप्पा मारूया, पार्टी करूया. सूरजला काहीच शंका नाही, तो तयार झाला. विजय आणि अश्विनीने त्याला बाईकवर बसवलं आणि पटनातील एका बाजारात नेलं. तिथे त्याला खूप दारू पाजली. सूरज नशेत धुंद झाला, काहीच कळेनासं झालं. मग त्यांनी त्याला एका निर्जन जागी रेल्वे लाईनजवळील शेतात नेलं. तिथे गळा आवळला, तीक्ष्ण शस्त्रांनी वार केले आणि सूरजची क्रूर हत्या केली. घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. ही हत्येची पद्धत ऐकून थरकाप उडतो. हत्या केल्यानंतर तिघे घाबरले नाहीत. त्यांनी गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला, मृतदेह तिथेच सोडला आणि घरी परतले. काही दिवस सगळं शांत वाटत होतं. पण पोलिसांना मृतदेह सापडला आणि शंका आली. तपास सुरू झाला. सीसीटीव्ही फुटेज, फोन रेकॉर्ड्स, लोकेशन ट्रॅकिंग, साक्षीदार, सगळं जोडलं गेलं आणि सत्य उघड झालं. पटना पोलिसांनी गुडिया, विजय आणि अश्विनी कुमार या तिघांना अटक केली असून हत्येचं हतियारही बरामद झालं आहे. गुडियाच्या कुटुंबियांना हा मोठा धक्का होता. त्यांना या संबंधांची, अफेअरची आणि हत्येच्या कटाची अजिबात कल्पना नव्हती. ते पूर्णपणे अनभिज्ञ होते. आता चौकशीतून हत्येमागचे खरे कारण, ब्लॅकमेलिंगचा नेमका तपशील, व्हिडिओ कुठे आहेत आणि कट कसा रचला गेला याबद्दल अधिक माहिती समोर येईल अशी शक्यता आहे. सध्या तरी हे प्रकरण विवाहबाह्य संबंधांमधील अविश्वास, राग, ब्लॅकमेलिंग आणि मत्सरातून घडले असावे असे दिसते. सध्या समाजात अशा घटना वाढताना दिसत आहेत. नातेसंबंधांमधील खोटेपणा, विश्वासघात आणि सततचे वाद जीव घेण्यास स्वरूप धारण करत आहेत. ही घटना आपल्याला विचार करायला भाग पाडते की नातेसंबंध किती नाजूक असतात आणि अनैतिक मार्गाने गेल्यास त्याचे परिणाम किती भयानक होऊ शकतात. 3 मुलांची आई आता तुरुंगात आहे. एक प्रेम प्रकरणाचा शेवट एवढ्या क्रूर हत्येने झाला. एक कुटुंब उद्ध्वस्त झालं. अशा घटनांना आळा घालण्यासाठी समाजात नैतिकतेची जाणीव वाढवणे गरजेचे आहे. कुटुंबांनी मुलामुलींशी उखडे संवाद साधणे, लग्नापूर्वी योग्य समज देणे, विश्वासाची भावना मजबूत करणे आणि समस्या आल्या तर पोलिसांकडे जाणं महत्त्वाचे आहे. या धक्कादायक प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटते? अशा घटना थांबवण्यासाठी कुटुंब आणि समाज काय पावले उचलू शकतो? तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशा महत्त्वाच्या आणि समाजाला जागृत करणाऱ्या बातम्यांसाठी AP मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या बातमीसोबत. धन्यवाद.